हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 8वीच्या मराठी पुस्तकातील पाठ क्रमांक 5 घाटात घाट वरंदा घाट हा पाठ पाहणार आहोत. याचे लेखक आहेत महेश तेंडुलकर. सुरुवातीला आपण लेखकाविषयी थोडक्यात माहिती पाहूयात, त्यांचा परिचय पाहूयात. महेश तेंडुलकर यांचा जन्म 1965चा आहे. ते प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची बंच ट्रेकिंग, 7 पन्हाळा ते विशाळगडची, 7 शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वात, गड मंदिरावरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची, भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. हे झालं लेखकाविषयी. आता आपण आपला जो पाठ आहे त्याविषयी थोडक्यात माहिती करून घेऊयात. पाठाचा परिचय पाहूयात. प्रस्तुत पाठामध्ये सह्याद्रीमधील वरंदा घाट याच्याविषयी माहिती आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण वरंदा घाटाची वैशिष्ट्ये आणि त्या ठिकाणी लेखकाने घेतलेले जे अनुभव आहेत ते त्याने या पाठाद्वारे मांडलेले आहेत. हा जो पाठ आहे तो लेखकाच्या भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतलेला आहे. आता आपण प्रत्यक्षात पाठ पाहूयात. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. महिना मास. वेध लागणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ एखाद्या गोष्टीकडे लक्ष लागणे. पहा की ज्येष्ठ महिना म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत. वैशाख महिना संपून म्हणजे भर उन्हाळा संपलेला आहे आणि ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे. पहा की जसा उन्हाळा संपतो तसे आपल्याला पावसाळा कधी येईल याची वाट आपण पाहत असतो. आणि त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरचे जे काही दिवस आहेत तर वातावरण बदलायला सुरुवात होते. पहा सुसाट्याचा वारा सुटतो आणि कुठेतरी पाऊस पडल्याची आपल्याला बातमी येते. आता ही बातमी आपल्यापर्यंत कशी पोहोचते तर पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा जो सुगंध येतो तो सुगंध वाऱ्याच्या साहाय्याने आपल्यापर्यंत येऊन पोचतो आणि पावसाळा सुरू झाला याचीच आपल्याला जाणीव होत असते. आणि हे अगदी प्रत्येक वर्षी असं होत असतं. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला ते नवीन वाटत असतं. आणि या सगळ्या गोष्टींतून आपल्याला आपलं लहानपण आठवतं. पहा की लहानपणी आपण काय करायचो, जेव्हा पावसाळा येईल, पावसाळ्याची चाहूल लागेल तेव्हा आपण पहिल्या पावसामध्ये अगदी मनसोक्त नाचायचो. बेफाम होऊन अगदी सुसाट वेगाने. बालपणी बेफाम होऊन एग एग सरी माझे मडके भरी च्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं हे आपल्याला आठवत असतं. पहा की खरंच आपण आपल्या लहानपणी किती निरागसपणे त्या पावसाची वाट पाहतो आणि पहिला पाऊस आला की आपलं ठरलेलं गाणं असायचं की एग एग सरी माझे मडके भरी. अगदी चिंब चिंब भिजून त्या पावसाच्या तालावर आपण नाचायचो. आणि असं पावसात चिंब भिजून गेल्यानंतर जेव्हा आपण घरी यायचो तर त्याच्याबद्दल आपल्या आईवडिलांकडून पोटभर मार सुद्धा आपण खाल्लेला आहे. पोटभर मार खाणे, खूप मार खाणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असतात. आणि त्याचबरोबर अजून काय आठवतं आपल्याला तर आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला आपण शिकलेलो असतो. त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं. म्हणजे पहिला पाऊस झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर आता पुन्हा पाऊस कधी येईल. पहिला पाऊस पडल्यानंतर आपण सगळ्या पावसामध्ये मस्त नाचतो, गाणी म्हणतो. आणि मग आता पावसाळा सुरू झालाय याची चाहूल आपल्याला लागलेली असते आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, मग घरामध्ये जे आजी आजोबा असतील त्यांच्याकडून आपण कागदी होड्या करायला शिकतो. कागदी होड्या तर बनवून होतात, पण आता पुन्हा पाऊस केव्हा येईल याची आपण आतुरतेने वाट पाहतो. आतुरतेने वाट पाहणे, मनापासून वाट पाहणे की आता आपण ह्या ज्या होड्या बनवून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला पाण्यात सोडायच्या आहेत. मग त्यासाठी पाऊस येणं गरजेचं आहे आणि म्हणून हा पाऊस पुन्हा केव्हा येईल याची अगदी मनापासून आपण वाट पाहत असतो. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. म्हणजे या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या बालपणीच्या आठवणी आहेत. आणि या दरवर्षी जेव्हा केव्हा पाऊस येईल तेव्हा या सगळ्या आपल्या बालपणीच्या आठवणी आपल्याला आठवत असतात. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. उमगणे, समजणे, हुरहुर मनाची एक प्रकारची बेचैनी, अस्वस्थता आणि तळमळ म्हणजे व्याकुळता. थेट प्रत्ययाने या वाक्प्रचाराचा अर्थ आहे प्रत्यक्ष अनुभव घेणे.
की मग लहानपणी आपण अनुभवलेला पाऊस आणि मोठं झाल्यानंतर अनुभवलेला जो पाऊस आहे याच्यामध्ये काय फरक आहे? की मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ आपल्याला उमगायला लागतात. की मोठं झाल्यानंतर पावसाळा सुरू होतो, आकाशामध्ये इंद्रधनुष्य येतो आणि त्याच्यामध्ये जे विविध रंग आपल्याला पाहायला मिळतात, तसेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा विविध रंग आपण अनुभवत असतो. आणि मग पावसाचं बरसणं म्हणजे नेमकं काय असतं, त्याचा अर्थ आपल्याला कळू लागतो. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या अचानक येणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचा अर्थ आपण जाणून घ्यायला लागतो आणि आपल्या मनाची जी हुरहुर आहे, जी अस्वस्थता आहे, जी व्याकुळता आहे, हे जे हुरहुर किंवा तळमळ हे जे शब्द आहेत, या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला मोठं झाल्यानंतर यायला लागतो पहा. मग कसा आपल्याला हा अनुभव येत असतो? तर पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. आगमन आगमन होणे, येणे किंवा उपस्थित राहणे आणि गतकाळ म्हणजे भूतकाळ. बाकी आपण दरवर्षी पावसाळा येत असतो पहा आणि प्रत्येक वर्षाच्या आपल्या आयुष्यातील काही ना काहीतरी अनुभव असतात. मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील. पण जेव्हा केव्हा हा पावसाळा येतो, तेव्हा त्या मागच्या पावसाळ्यातले जे काही अनुभव असतील किंवा त्या वर्षीचे जे काही अनुभव असतील, भूतकाळातले जे काही अनुभव असतील, ते पुन्हा जिवंत होतात. का? तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाऊस येत असतो आणि तसाच तो आपल्या आठवणींना सोबत घेऊन येत असतो. आणि म्हणून आपण या अगोदर जे जगलेले, जे भूतकाळातले जे जगलेले क्षण आहेत, ते पुन्हा आपले जिवंत होतात आणि आपल्या डोळ्यांसमोर यायला लागतात. आणि मग कधी-कधी काय होतं, तर आपल्या पापण्यांमधून अलगदपणे ते वाहूनही जात असतात. की आपण या अगोदरच्या पावसाळ्यामध्ये किंवा अगोदर घेतलेले जे अनुभव आहेत, ते अनुभव आपल्या डोळ्यांसमोर येत असतात आणि मग ते चांगले वाईट असतील, तर त्या अनुभवांप्रमाणे आपल्या डोळ्यांमध्ये अ, तो क्षण आपण पुन्हा जगतो आणि आपल्या पापण्यांमधून त्या चांगल्या वाईट क्षणाचे जे अनुभव आहेत, त्यानुसार आपल्या पापण्यांमधून पाणी व्हायला लागतं आणि मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. जेव्हा हा पावसाळा येतो त्यावेळेला ते अनुभव दाटून येतात, डोळे भरून येतात आणि मग डोळ्यातलं पाणी कोणतं आणि बाहेरचं पाणी कोणतं म्हणजेच पावसाचं पाणी कोणतं तेच कळत नाही. म्हणजे आपल्या आठवणी सगळ्या त्या पावसामध्ये विरघळून जात असतात. असं जर बरंच काही आपल्याला अनुभवायचं असेल तर वरंधा घाट घातलाच पाहिजे, असं या ठिकाणी आपल्याला लेखक सांगतात. का? तर निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर पहा की आपल्या मनाला एक नवी उभारी येते. म्हणजे आपलं आयुष्य असं आहे की त्याच्यामध्ये सुख-दुःखाचे अनेक प्रसंग येत असतात आणि त्याच्यामुळे कधी-कधी आपल्याला अगदी अस्वस्थ व्हायला होतं आणि हा जर अस्वस्थपणा घालवायचा असेल, तर ज्याप्रमाणे दरवर्षी नवीन पाऊस येतो, नवी सृष्टी फुलते, त्याप्रमाणे या निसर्गाच्या सानिध्यात असं म्हटलं जातं की निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या सगळ्या ज्या काही कडू-वाईट आठवणी असतील, चांगल्या-वाईट आठवणी असतील, त्या सगळ्या आपण ते विसरून जातो आणि आपण एकदम ताजंतवानं होऊन जातो, फ्रेश होऊन जातो आणि पुन्हा आपणच आपल्याला स्वतःला नव्याने ओळखायला लागतो आणि असं जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, तर निसर्गाच्या सानिध्यात जायला हवं आणि त्याच्यासाठीचा एक उत्तम पर्याय या ठिकाणी लेखकाने आपल्याला सुचवलेला आहे आणि तो म्हणजे वरंधा घाट. वरंधा घाटामध्ये गेल्यानंतर तिथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते अनुभवल्यानंतर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी असतील त्या विसरायला नक्कीच मदत होईल आणि या ठिकाणी आल्यानंतर निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाईल याची खात्री लेखकाला आहे आणि म्हणून लेखक आपल्याला या ठिकाणी कसं जायचं ते सांगतात. तर पुण्याहून जर आपण जाणार असू तर पिरंगुट मार्गे महाडहून वरंधा घाटाकडे जाणारा रस्ता आहे किंवा भोर मार्गे वरंधा घाटाकडे जाणारा रस्ता आहे. त्या मार्गे आपण त्या ठिकाणी वरंधा घाटामध्ये पावसाळी सहलीसाठी जाऊ शकतो. पुण्याहून महाडकडे जाताना आपण जायचं ठरवलेलं आहे आता वरंधाला, तर मग कसं जायचं? तर पुण्याहून महाडकडे आपण जात असतो त्यावेळेला आपल्याला कोणती दृश्य दिसतात? तर हिरव्या हिरव्या रंगाची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे पावसाळ्यातलं कुंद असं वातावरण, कुंद दमट ह्युमिड असं वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो आपला. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते, बंदिस्त सगळ्या बाजूंनी बंदिस्त म्हणजे बंद म्हणजे फोर व्हीलरमध्ये आपण असं फोर व्हीलरमध्ये गेल्यानंतर त्या पावसामध्ये काही भिजत नाहीत. बंद गाडीमध्ये असतो त्याच्यामुळे बाहेरचा निसर्ग आपण छानपैकी अनुभवू शकतो. पण त्या बंद गाडीतील प्रवासापेक्षाही जास्त मजा केव्हा येईल?
तर 2 चाकीवर अंग भिजवत करण्यात तो प्रवास करण्यात असते. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत बेफाम बेफाम म्हणजे बेभान होऊन सुसाट वेगाने अगदी वारा छातीवर झेलत आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. और म्हणजे वेगळी. म्हणजे बंद गाडीमध्ये 4 चाकीमध्ये प्रवास करण्यात जेवढी मजा आपल्याला त्या वरंधा घाटात येणार नाही तेवढी दुचाकीवर 2 व्हीलरवर अंग भिजवत मस्त पावसात भिजत पावसाचं पाणी अंगावर घेत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या ते पाणी रस्त्यावरचं पाणी दुसऱ्यांच्या अंगावर उडवत अगदी छानपैकी वारा छातीवर झेलत आवडती गाणी म्हणत हा पावसाळ्यातला प्रवास करण्यातली जी मजा आहे ती काही वेगळीच असते आणि ती जर अनुभवायची असेल तर आपल्याला वरंधा घाटात जायला हवं असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतात. असा हा 2 व्हीलरवरून आपण जर प्रवास केला तर असा शरीर गारठवणारा म्हणजे थंडी वाजते अर्थातच पावसात भिजल्यानंतर असा हा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा म्हणजे मन प्रसन्न करणारा प्रवास कधी संपूच नये असं आपल्याला वाटत असतं. पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंधा घाटात. जसं आपण प्रवास करायला सुरुवात करतो पुण्याहून वरंधा घाटाच्या दिशेने आपण जायला लागतो तसे मैलाचे दगड आपल्याला दिसतात. मैलाचे दगड म्हणजे ठिकठिकाणी रोवलेले असे दगड असतात पहा. त्या ठिकाणी आपल्याला किलोमीटर म्हणजे अंतर दाखवलेलं असतं. जिथे आपल्याला पोहोचायचंय त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेने ते दगड त्या ठिकाणी लावलेले असतात. त्याच्यावरून आपल्याला आपल्याला ज्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचंय त्याच्यावरचं अंतर समजत असतं. आणि मग असं आपण जेव्हा वरंधा घाटाकडे जाणारा प्रवास करायला सुरुवात करतो तसतसे हे मैलांचे दगड मागे मागे पडत जातात. म्हणजेच अंतर कमी होत जातं आणि आपण वरंधा घाटामध्ये येऊन पोहोचतो. आणि तिथं आल्यानंतरचं जे दृश्य पाहतो आपण तर ते अगदी अवर्णनीय असतं आणि तेव्हा आपल्या मनात एक विचार येतो की घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटिया असं इथं आल्यावर वाटल्याशिवाय आपल्याला राहत नाही पा. असं का म्हटलेलं आहे घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटिया? तर जेव्हा आपण इतर घाटामधला प्रवास करतो तर त्या घाटामधला आपला अनुभव तिथलं निसर्ग सौंदर्य त्याहीपेक्षा अगदी स्वर्गसुख मिळेल इतकं सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला म्हणावंसं वाटतं की घाट असावं तर वरंधा घाटासारखा. इतर जे घाट आहेत ते छोटे छोटे घाटिया आहेत असं आपण म्हणू शकतो. मग आपण या ठिकाणी आल्यानंतर काय पाहायला मिळतं आपल्याला तर पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे. काय पाहतो आपण इथे आल्यानंतर तर पाण्यावर असं झुकलंय की पावसाळी दिवस आहेत अर्थात त्याच्यामुळे झाडी अगदी हिरवी गच्च झालेली आहे हिरवीगार झालेली आहे आणि त्या झाडीतून रोरावत म्हणजे रो रो असा आवाज करत त्या झाडीतून रो रो आवाज करत बाहेर येणारे जे धबधबे आहेत त्यांचा आवाज दरीतलं सगळं हिरवगार असं रान त्यानंतर ढगाळलेले डोंगर सगळ्या डोंगरावर ढग आपल्याला पाहायला मिळतात. या चित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तसे ढगाळलेले डोंगर पावसाची संततधार म्हणजे सतत पडणारा पाऊस मोठमोठ्या दगडावर आसूड मारत धावत खळाळत वाहणारं पाणी ज्याप्रमाणे आसूड मारल्यानंतर आवाज होतो तसं मोठमोठ्या दगडावरून जेव्हा हे धबधबे वाहतात किंवा पाणी वाहतं तेव्हा तसा आवाज होतो. असं खळखळत वाहणारं पाणी आपल्याला पाहायला मिळतं. असं इतकं सुंदर निसर्गाचं विहंगम दृश्य विहंगम म्हणजे नजरेला अप्रतिम असं काही दिसणं डोळ्यांना आनंद देणारं असं एखादं दृश्य पाहून मन तृप्त होतं. तसं दृश्य या ठिकाणी आपल्याला वरंधा घाटात आल्यानंतर पाहायला मिळतं आणि आपले नजरेचे पारणे फेडून जातं. नजरेचे पारणे फेडणे म्हणजे अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला दिसणे. आता इथल्या निसर्गाचा आपण आनंद घेतलेला आहे आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य आपण आपल्या डोळ्यात भरून घेतलेलं आहे. पण पावसाळ्यात सगळ्यात जास्त मजा काय असते पहा की त्या पावसाळी वातावरणात भजी वडे चहा असं चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही पहा. की त्या ठिकाणी आपल्याला टपऱ्या पाहायला मिळतील की पावसाळ्यात ज्या गोष्टींची आपल्याला मजा घ्यायला आवडते चहा प्यायला भजी खायला वडे खायला आवडतात मग ते आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असलेले पाहायला मिळतात. मग कुठे मिळतात आपल्याला पाहायला हे वडे तर तिथे टपऱ्या आहेत त्या टपऱ्यावर जाऊन या सगळ्या गोष्टींचा आपण आस्वाद घेऊ शकतो. हा सगळा मेनू आपण त्या ठिकाणी खाऊ शकतो. आता या ज्या टपऱ्या आहेत त्या कुठे आहेत तर तिथे त्या घाटामध्ये वाघजाई मातेचं मंदिर आहे आणि त्या वाघजाई मातेच्या मंदिराच्या सोबतीने म्हणजे बाजूला या टपऱ्या आहेत. या टपऱ्यामधून हा राजेशाही खाणा आपल्याला खायला मिळतो. अगदी ताजा ताजा तयार केला जातो त्या ठिकाणी तो. आणि गरमागरम कांदा भजी आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा
इतकं सुंदर कॉम्बिनेशन आणि इतकं सुंदर निसर्ग याचा आस्वाद आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. पहा, बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद आस्वाद म्हणजे चव घेत घेत रानवाऱ्याचं घोंगावणं ऐकत, म्हणजे जो वारा वाहत असतो त्या वाऱ्याचा आवाज ऐकत, अचानक पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अचानक वीज लक्कन चमकते आणि तिचा कडाड असा आवाज होतो. हे सगळं आपल्या मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. या टपऱ्यांवर बसून हा सगळा आनंद घेत असताना गरमागरम कांदा भजी असतील, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा असेल किंवा चहा असेल, या सगळ्याचा आनंद घेत घेत आपण निसर्गाच्या या विहंगम दृश्याचा, सुंदर दृश्याचा सुद्धा आपण अनुभव घेतो. आणि त्यावेळेला वाऱ्याचा आवाज, विजेचं चमकणं, विजेचा आवाज, हे सगळं आपण आपल्या मनामध्ये साठवून घेत असतो. आणि असं करत असतानाच आपला वेळ त्या ठिकाणी कसा निघून जातो हेच आपल्याला कळत नाही. आणि मग असा बराच वेळ गेल्यानंतर आपल्याला थोडंसं बिझावंसं वाटतं, पाय मोकळे करावेसे वाटतात. मग आपण थोडं डेअरिंग करावंसं वाटतं. डेअरिंग करावंसं वाटतं का? तर त्या ठिकाणी आपण येऊन पावसाचा अनुभव तर घेतलेला आहे. इथले सुंदर धबधबे पाहिलेले आहेत, निसर्ग सौंदर्य पाहिलेलं आहे, डोंगरावर उतरणारे ढग पाहिलेले आहेत. पण असं एका जागी बसून हा पावसाचा आनंद घेण्यापेक्षा प्रत्यक्षात पावसाचा आनंद पावसामध्ये भिजून किंवा ट्रेक करून घेतलेला वेगळीच मजा असते पहा. आणि मग असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी, बाकी जिगरबाज भटके म्हणजे शूर, धाडसी, हिंमतवान, कावळा किल्ला त्या ठिकाणी सज्ज आहे. सज्ज म्हणजे तयार आहे. का असं म्हटलेलं आहे? तर पावसाळ्यामध्ये ज्या लोकांना ट्रेकिंग करायला आवडतं, कारण पावसाळ्याचं ट्रेकिंग हे थोडंसं धाडसाचं असतं. कारण वरतून पाऊस पडत असतो. सगळीकडे पाणी, चिखल आणि वाट तशी निसरडी असते. आणि त्याच्यामुळे जे धाडसी हिम्मतवान लोक असतील, जे ट्रेकर असतील, अशांसाठी त्या ठिकाणी आपल्याला फिरण्यासाठी एक जागा आहे आणि ती म्हणजे कावळ्या किल्ला. अशा प्रकारे या ठिकाणी दाखवला आहे त्याप्रमाणे कावळ्या किल्ला आपल्याला दिसतो. आणि या ठिकाणी ट्रेकिंगला आपल्याला जायचंय कसं? मग कसं जाऊ शकतो आपण त्या ठिकाणी कावळ्या किल्ल्यावर? तर कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे पहा, की तुम्ही वरती पाहिलेल्या चित्रामध्ये पाहिलं असेल की तो किल्ल्याचा जो भाग आहे तो खूप मोठा आहे. तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला गेलेला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे पहा, इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल. कोणे एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता. या ज्या वाघजाई मंदिराच्या वरती ज्या टाक्या आहेत पाण्याच्या, तर तो सुद्धा कावळ्या किल्ल्याचा भाग आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. पाणी साठवण्यासाठी अशा प्रकारे त्या किल्ल्यावर त्या टाक्या पूर्वी बांधलेल्या होत्या. भजी, वडे, चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच इथं जाऊन पोहोचता येतं बा. की भजी, वडे, चहाच्या ज्या टपऱ्या आहेत वाघजाई मंदिराच्या बाजूला, त्याच्या बाजूने आपण वरती चढत जाऊ शकतो. 10-15 मिनिटातच अगदी आपल्याला तिथं पोहोचता येतं. पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावर कळतं आपल्याला पहा. बाकी जीवन या शब्दाचा अर्थ, जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. तर इथं आल्यानंतर पाण्याला जीवन हे नाव का पडलेलं आहे किंवा पाण्याला जीवन हा समानार्थी शब्द का आहे ते इथं आल्यावर समजतं असं लेखक म्हणतात. का? तर काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्ष कित्येकाची तहान भागवत असेल कोण जाणे. पाषाण म्हणजे मोठे खडक, मोठ्या काळ्याशार अशा खडकामध्ये खोदलेली ती पाण्याची टाकी आहेत. आणि त्याच्यामध्ये बाकी पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर पाणी असतंच, पण इतर वेळेला सुद्धा ती टाकी जी आहे त्याच्यामध्ये पाणी असतं. आणि मग त्या पाण्याचा जो उपयोग आहे तो लोक पिण्यासाठी करतात. त्याच्यामुळे कित्येक लोकांची तहान भागवण्याचं काम ही पाण्याची टाकी करतात. आणि त्याच्यामुळे पाण्याचं जे आपल्या आयुष्यात महत्व आहे ते अतिशय आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे इतक्या लोकांना जगवण्याचं काम ही पाण्याची टाकी करतात. आणि म्हणून त्या पाण्याला लेखक जीवन का म्हणतात ते आपल्याला सांगतात पहा, की अनेक लोकांची तहान भागवण्याचं काम ते पाण्याची टाकी करतात. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात. बाकी जेव्हा आपण तिथून पुन्हा जायला निघतो, ते पाण्याचे टाके पाहून खाली उतरायला निघतो, त्यावेळेला हमखास म्हणजे नक्की
कारण पायवाटच तशी रंगीली आहे. रंगीली, जिवंत, निसर्ग संपन्न. आता या ठिकाणी असं का म्हटलं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडे चिखल असतो आणि तो जो चिखल आहे, तो चिखल आपल्या अंगावर नक्कीच ओढतो आणि त्याच्यामुळे आपले सगळे कपडे जे आहेत ते रंगून निघतात. आणि त्याचसोबत दुसरा अर्थ असा आहे, की आजूबाजूचा जो निसर्ग आहे, तो अतिशय सुंदर आहे आणि अशा निसर्गसंपन्न वाटेवरून आपण त्या ठिकाणाहून जात असतो. ती वाट आपल्याला मार्ग दाखवत असते आणि म्हणून असं लेखकाने म्हटलेलं आहे. आणि मग जेव्हा आपण ती पायवाट उतरून परत एकदा डांबरी रस्त्यावर येतो, उजव्या हाताच्या वळणावर आपल्याला कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर आपली नजर स्थिरावते. मग आपण डांबरी रस्त्यावर आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला जे वळण आहे, त्याच्या बाजूने एक पायवाट जाते. ती पायवाट थेट कावळ्या किल्ल्याकडे जाते आणि त्या पायवाटेवर आपली नजर स्थिरावते. नजर स्थिरावते म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित होणे, नजर स्थिरावणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित होणे. म्हणजे त्या पायवाटेकडे आपलं लक्ष जातं. मग आपण त्या पायवाटेने जात असताना बांधलेल्या पायऱ्या आहेत पहा. त्या बांधीव पायऱ्या पार करणे, यशस्वीपणे पूर्ण करणे. त्या पायऱ्या चढून आपण छोटीशी जी अरुंद पायवाट आहे, त्या पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो पहा. की आपण कावळ्या किल्ल्याकडे जायचं ठरवलेलंच आहे. तर कावळ्या किल्ल्याकडे जात असताना डांबरी रस्त्याच्या उजव्या बाजूला पायवाट आहे. सुरुवातीला थोड्याशा बांधीव अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या पार करत करत आपण पुढे अरुंद असं छोट्याशा पायवाटेने कारवीची झाडं आहेत आजूबाजूला, त्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा, हृदयाची धडधड वाढवणे, अतिशय घाबरणे, हृदयाची धडधड वाढणे, अतिशय घाबरणे असं त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. हृदयाची धडधड वाढणे, अतिशय घाबरणे असा त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. तर हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो का? तर खाली दरी आहे, पावसाळी वातावरण आहे, त्याच्यामुळे मनामध्ये थोडीशी भीती असते आणि असा आपला हा ट्रेक सुरू होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंधा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणाचा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो पहा. की आपण कावळ्या किल्ल्याकडे जायला लागतो आणि वरती जसं जसं चढत जातो, डोंगराची सोंड म्हणजे वरचा जो भाग आहे डोंगराचा, तिकडे जाताना डावीकडे आपण पाहिलं तर खाली वरंधा घाटात कोकणात उतरत जाणारा वळणाचा रस्ता सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. जर आपला इथून पायसा टाकला की थेट आपण समर्थांच्या शिवथर गळीत जाऊन पोहोचतो. बाकी वरंधा घाटात आपण तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊन जर आपल्याला अजून दुसरं ठिकाण पाहायचं असेल तर आपल्याला तिथे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी जी उभारलेली शिवथर घळ आहे ती पाहायला मिळते. या घळीमध्ये सुमारे 22 वर्ष रामदास स्वामींनी वास्तव्य केलेलं आहे आणि याच ठिकाणी त्यांचा जो महान ग्रंथ आहे दासबोध याची रचना केलेली आहे. तो मठ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये तिथलं जे वातावरण आहे अतिशय सुंदर आहे पहा. की एक मोठा धबधबा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचसोबत स्वामी समर्थ आणि श्रीरामांचं छोटंसं मंदिर त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा जर कोकणात जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधपणे पावलं टाकत जायला हवं. जर आपल्याला कोकणात खाली जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधपणे काळजीपूर्वक, म्हणजे तो जो ट्रेक आहे तो काळजीपूर्वक करत आपल्याला जायला हवं. का? तर पावसाळ्याचं वातावरण आहे पुन्हा एकदा आणि त्याच्यामुळे अशा वातावरणात सावधपणे आपल्याला चालणं आवश्यक आहे. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते. मग अशा प्रकारे डोंगराच्या कडेने छोटीशी पायवाट जी जाते, मग ती शेवटी कुठे येऊन थांबते तर एका सपाट भागावर. तशी सपाटी ही अरुंदच, म्हणजे एवढा पण सपाट भाग नाहीये, तर छोटा थोडासा अरुंद निमुळताच असा तो भाग आहे. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी, बाकी कारवीची झाडी म्हणजे नेमकं काय आहे तर कारवी हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं झुडूप आहे. हे झाड आपल्याला मुख्यत्वे करून पश्चिम घाटात म्हणजे सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं. या झाडाचा अर्थ आणि त्याचं महत्व काय आहे हे आपल्याला खालील मुद्द्यावरून समजून घेता येईल पहा. कारवीचं काय वैशिष्ट्य आहे तर त्याचं एक निसर्ग चक्र आहे. काय निसर्ग चक्र आहे तर कारवीच्या झाडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर ते म्हणजे त्याचं पुष्पचक्र, फ्लॉरिंग सायकल. ही झाडं साधारणपणे दर 7 किंवा 8 वर्षांनी एकदाच फुलतात, एकदाच फुलं येतात त्याला. जेव्हा ही झाडं फुलतात
तेव्हा संपूर्ण डोंगर रांगा जांभळ्या निळ्या रंगाच्या चादरीने झाकल्यासारख्या दिसतात. या घटनेला कारवीचं फुलणं असं म्हणतात. बाकी 7 ते 8 वर्षांनी त्या कारवीच्या झाडाला एकदाच फुलं येतात पहा. हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर साहित्यिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे त्याचा. काय आहे तर मराठी साहित्यात आणि लोकजीवनात कारवी या शब्दाला एक विशेष असं स्थान आहे. निसर्गाचं एक प्रतीक आहे ते. कारवी हे निसर्गाच्या साधेपणाचं आणि सातत्याचं प्रतीक मानलं जातं पहा, की डोंगर भागात राहणाऱ्या लोकांसाठी हे झाड त्याच्या आयुष्यातील कालखंड मोजण्याचं एक साधन आहे. का तर ठराविक वर्षानंतर त्याला फुलं येतात. त्याला येणारा जो बहर आहे 7 ते 8 वर्षांनी, त्याच्यामुळे तेवढा जो कालावधी आहे तो मोजायचा असेल तर त्यावेळेला या डोंगरी भागामध्ये राहणारी ही जी लोक आहेत त्याच्यावरून तो कालखंड मोजायचे. म्हणून हे महत्वाचं आहे. त्याचा उपयोग काय आहे तर कारवीची काठी किंवा फांद्या ज्या आहेत त्या खूप मजबूत असतात. पूर्वीच्या काळी डोंगर भागातली लोक आपल्या घराच्या भिंती बांधण्यासाठी कारवीची मातीची घरं जेव्हा बांधली जायची तेव्हा या काठीचा किंवा फांद्यांचा उपयोग केला जायचा. आणि जे छप्पर वरती टाकलं जायचं ते छप्पर सावरण्यासाठी कारवीच्या काड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असायचे. आजही काही दुर्गम अशा डोंगरी भागामध्ये तशा प्रकारच्या घरांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात, की जी घरं कारवीच्या झाडाच्या फांद्या असतील किंवा काड्या असतील त्यांच्या साहाय्याने बांधलेली आहेत. इथे पाठीमागे तुम्हाला या चित्रामध्ये कारवीचं झाड आणि त्याला आलेली फुलं पाहायला मिळतील. मग पुढे आपण त्या टेकाडाची जी उतरण आहे ती उतरून शेवटी अखेरची जी चढाई आहे कावळ्या किल्ल्याची, ती चढाई म्हणजे चढ जो आहे तो समोर येतो आपल्या. आणि इथून वरंदा घाटाचं अगदी मस्त छान दर्शन घडतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी झोत्याचे अवशेष आणि ढासळून गेल्या बुरुजाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात पहा. ही उतरण म्हणजे उतार, चढाई चढ, अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग. बाकी हा किल्ला आहे आणि त्याच्यामुळे तिथे जे बांधकाम केलेलं होतं किल्ल्याचं त्या किल्ल्याचे थोडेसे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथे जे बुरुज बांधलेले होते, बुरुज म्हणजे किल्ल्याच्या जी तटबंदी, जी बाजूच्या भिंती असतात त्या भिंतीच्या कोपऱ्यावर किंवा ठराविक अंतरावर बांधलेली उंच गोलाकार किंवा चौरस आकाराची वास्तू जी निरीक्षणासाठी वापरली जायची, तर ते बुरुज ते आता पडलेले आहेत पण त्याचे थोडेफार अवशेष शिल्लक असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग आपल्याला कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथं शांत उभं राहायला हवं पहा. इतकं सुंदर दृश्य आपल्याला समोर पाहायला मिळतं. आणि हा इतका छान निसर्गाचा अनुभव घेतल्यानंतर जेव्हा आपण परत आपल्या घरी जायला निघतो तर परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचं ते काडकन मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख्ख होणं आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचं असेल तर वरंधा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी. काळजात लख्ख होणं, अचानक खूप घाबरणं, धस्स होणं. बाकी हा सगळा वरंधा घाटाचा आपण अनुभव घेतलेला आहे. त्या ठिकाणी पावसाचे ते जे 4 क्षण अनुभवलेले आहेत. सुंदर असा पायवाटेवरून तो ट्रेक केलेला आहे. त्याच्यानंतर त्या कारवीच्या झाडातून केलेला तो प्रवास आहे. त्या कारवीच्या झाडाचे जे फांद्या आहेत त्या काडकन मोडलेल्या, त्याचा आवाज आहे. आणि अचानक मग काळजामध्ये आपल्या धस्स होतं, भीती वाटते. आणि मग त्यातून, कारण आपण त्या फांद्या पकडून ती पायवाट पार करत असतो किंवा चढत असतो आणि त्याच्यामुळे ती फांदी मोडल्यानंतर आपल्याला भीती वाटते, कारण आपण तो ट्रेक करत असतो. त्यामुळे आणि त्यातून पुन्हा आपण सावरतो आणि हे सगळं काही जाताना आपल्याला आठवत राहतं घरी जाता जाता. आणि मग असा हा हसता हसता रडवणारा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडतात ज्या आपण या ठिकाणी आल्यानंतर विसरून जातो आणि रडत रडत पुन्हा हसवणार, की एक नवी उमेद हा ट्रेक आपल्याला करून देत असतो. आपल्या मनामध्ये अनेक नवीन आशा निर्माण करत असतो आणि पुन्हा आपण आपल्या आयुष्याला नव्याने सामोरं जायला अगदी फ्रेश मनानं, ताजेतवाने होऊन तयार होत असतो. आणि असा हा सुंदर ट्रेक आपल्याला जर एन्जॉय करायचा असेल तर आपली गाडीची जी चाकं आहेत ती याच दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये
आपल्याला वरंधा घाटाच्या दिशेने वळवायला हवीत आणि हा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच वळवायला हवीत असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि हा पाठ आपण जेव्हा अभ्यासत होतो तेव्हा ही सगळी दृश्य आपल्या डोळ्यांसमोर येत होती आणि त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये हा आपण एकदा तरी हा ट्रेक अनुभवावा किंवा पावसाळी सहलीचा आनंद घ्यावा असं प्रत्येकाच्या मनामध्ये ती इच्छा निर्माण झाली असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने नक्कीच प्रयत्न करायला हवं असं मला वाटतं आणि निसर्गाचा अनुभव घ्यायला हवा असंही मला वाटतं. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. आपण आता थांबूयात. धन्यवाद. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना।